टास्क टास्क काय दिलं होतं तुम्हाला? स्वप्नील सर, शारदा मॅडम, हा टास्क काय दिलं होतं सापडले का? हा, पहिल्या दिवशी तुम्ही टाकले मॅडमनी. मॅडम कुठे गेल्या? मॅडमचा आवाज बंद आहे काय? नाही कुठे, हा, कुठं नाही सापडा, त्याचा काय हे नाहीये. चॅट जीपीटी काढा, कुठं नाही काढा. एकमेकासोबत तुम्ही तिघांनी पाठवलेले आहेत ना, ते एकमेकासोबत कम्पेअर करा, म्हणजे कुठला एखादा मिसिंग असेल ना तर हे होऊन जाईल. बरोबर. लिस्ट बरोबर आहे. आता इथून पुढे लक्षात आलं तुम्हाला कोणाला ट्रॅक करायचंय, कुठं जर दिसले समजा तिथं बल्क डील, ब्लॉक डील मध्ये कुठला एखादा जर दिसत असेल तर आपल्याला त्याला ट्रॅक करायचे या नावासोबत. आणि किती इम्पॉर्टंट आहे हे माहिती आहे तुम्हाला आता ही गोष्ट. बरोबर. कालच्या डेट मध्ये आपल्याला हे पण घ्यायचं होतं, इम्पॉर्टंट वेबसाईट पण. आय थिंक माझ्यामध्ये त्यालाच आपल्याला भरपूर वेळ लागला. तर आज वेळ न घालता आपण काय करू, डायरेक्टली स्टार्ट करू. कालचे थोडेसे म्हणजे कालच्या चॅप्टर मधले आपले थोडेसे पॉईंट राहिलेले तेवढे कव्हर करून घेऊ आधी. मार्केटचा टायमिंग, आता नॉर्मल तुम्हाला माहिती आहे की मार्केटचा टायमिंग काय असतो. हम्म? हा, हा, 9 ते 3:30 वाजेपर्यंत आपला टायमिंग असतो आणि मंडे टू फ्रायडे असतं. इथं कसं होतं माहितीये का, फक्त थोडस ही गोष्ट लक्षात ठेवा की जो सकाळचा टायमिंग आहे, मार्केट 9 ला चालू होतं बरोबर. 9 AM टू किती वाजता बंद होतं मग? 3:30 PM पर्यंत बरोबर. पण या 9 नंतर मध्ये तुम्हाला सांगतो 09 टू 09:15 हे सुरुवातीचे 15 मिनिट जे असतात का, याच्यामध्ये प्री मार्केट ओपनिंग म्हणतात मार्केटमध्ये. प्री मार्केट ओपन होत असतं एवढ्या याच्यामध्ये. इथं कसं तुमचं नॉर्मली असे हे आहेत, कॅशचे ऑर्डर पडतात फक्त. कॅश म्हणजे कॅश, आता तुम्हाला माहिती आहे की 3 सेगमेंट आहेत. कोणते कोणते? कॅश आहे, फ्युचर आहे आणि ऑप्शन्स आहे. ते आपल्याला पुढच्या नेक्स्ट चॅप्टर मध्ये बघायचे. पण एवढं लक्षात ठेवा की जे स्टॉकचे आपण बाय आणि सेल करतो का, तेवढ्या तेवढ्या ज्या ऑर्डर असतात बाय आणि सेल एक्झिक्यूट होत नाही, फक्त ते ऍक्सेप्ट करतो ऑर्डर. किती वाजता? सुरुवातीच्या 15 मिनिटांमध्ये. याला म्हणतात प्री मार्केट सेशन. आणि इथं कसं मार्केट मध्ये जे प्राइस होतात का, ते प्राइस मॅच होत असतात. प्राइस मॅच होण्याचं काम जे आहे ते 9 वाजून 8 मिनिटापर्यंत शॉर्ट मध्ये येतो. सुरुवातीचे जे 7 मिनिटं असतात, 7 मिनिटं, 7 मिनिटं हे 9 ते 9:07 पर्यंत हे काय करतात, प्रत्येकाचं नाव पुढून येणारे जे बीड असतात, बीड म्हणजे आता थोडक्यात रिलायन्स आहे, आपण असं गृहीत धरू. रिलायन्स आहे आणि 1510 क्लोज झाले कालच्या डेट मध्ये. तर नेक्स्ट डेला काय होईल माहितीये का, प्रत्येक जण प्रत्येकाच्या मनाप्रमाणे ऑर्डर टाकत असतो. एवढं मान्य आहे का? कोणी म्हणतं की मला म्हणजे 1505 ला इथं काय करू आपण, बाय आणि सेल ऑर्डर टाकतो. तुम्हाला एक थोडक्यात समजून सांगतो की कसं मार्केट ओपन होत असतं. बाय आणि सेलचे ऑर्डर. बाय कोणी म्हणत असेल, बाय करणारा काय करत असतो, स्वस्तीत स्वस्त जितकं भेटत तितकं तो ग्रॅब करणार. 1505 आहे, 1507 आहे, 1508 आहे, 1509 आहे आणि 1510 या टाईप मध्ये. आणि इथं समजा 100 ऑर्डर आहे, इथं आहेत समजा 120, इथं आहेत 80, इथं आहेत 60 आणि या ठिकाणी आहेत समजा 110. ओके. सेम सेलर काय म्हणणार, सेलर पण त्याच रेंज मध्ये हे करतो ना.
1510 ला सगळ्यात जास्त कोणी म्हणतंय की बाबा या ठिकाणी 90 ऑर्डर्स आहेत, सेल करायला तयार. 1509 ला आहे समजा 60 जण तयार. त्याच्यानंतर 1508 ला आहेत 90, 1507 ला आहे 100 आणि 1505 ला आहेत समजा या ठिकाणी 80. या टाइप मध्ये वेगवेगळे ऑर्डर आहेत. आता हे रॅन्डम असेल हा, खाली वर प्राइस मध्ये रॅन्डम ऑर्डर असतात आणि रॅन्डम बायर असतात, रॅन्डम सेलर असतात. म्हणजे किती असतील आपण अंदाजे फक्त इथे घेतलेला आहे. याच्यापेक्षा हजारोनी जास्त असतील, हजारोनी कमी असतील, त्याचा विषय नाही. पण जे सुरुवातीचे 7 मिनिटं असतात का, हे काय करतं मार्केट सगळ्यांकडनं या ऑर्डर्स कलेक्ट करून घेतं आणि ज्या ठिकाणी ज्या प्राइसवर सगळ्यात जास्त ऑर्डर एक्झिक्यूट होत असतात का, अशी प्राइस ऍज अ ओपनिंग प्राइस म्हणून 9 वाजून 8 मिनिटाला डिक्लेअर होत असते. किती वाजता? 9 वाजून 8 मिनिटाला प्राइस डिक्लेअर होते की रिलायन्स हा कितीला ओपन होणार आहे. आणि त्याच्यानंतरचे जे 7 मिनिटं असतात म्हणजे 09:08 ते किती वेळ राहतो तो? टू 09:15 या वेळेमध्ये मार्केट कूलिंग पिरियड मध्ये असतं. म्हणजे ज्याच्या त्याच्या ऑर्डर सेटलमेंट होतात. या वेळेमध्ये तुमची कुठलीही ऑर्डर ऍक्सेप्ट होत नाही. या वेळेमध्ये सुरुवातीच्या 9 ते 9:07 पर्यंत तुमच्या कॅश मधल्या, फक्त कॅश मधल्या ऑर्डर एक्झिक्यूट होतात आणि नंतरच्या जे 7 मिनिटं आहेत त्याच्यामध्ये तुमची कुठलीच ऑर्डर एक्झिक्यूट होत नाही. आणि इथं काय करतं माहिती का, प्राइस मॅच करत असतं प्राइस ज्या घेतल्या त्या सुरुवातीच्या 7 मिनिटांमध्ये, आणि ज्या ठिकाणी सगळ्यात जास्त प्राइस एक्झिक्यूट होत असेल अशी जी आहे तुमची, ती काय करते ऍज अ ओपनिंग प्राइस म्हणून ते तुम्हाला त्या ठिकाणी रिलायन्सला ओपन करतं. आता या ठिकाणी जर बघायला गेलो आपण कितीला, 1507 ला सगळ्यात जास्त ऑर्डर एक्झिक्यूट होतात, बरोबर आहे. 1510 ला या ठिकाणी किती आहेत? 110 आहेत. पण सेलर किती आहेत या ठिकाणी? 90 आहे. मग किती जणांना भेटेल हा 1510 मध्ये? 90 लोकांनाच मिळेल, बरोबर. 1509 ला किती आहेत? इथं 60 आहेत, इथं 60 आहेत, सगळे मीट झाले, पण संख्या किती आहे? 90 पेक्षा कमी आहे. 1508 ला या ठिकाणी किती आहेत? बाय करणारे 80 लोक आहेत, सेल करणारे 90 आहेत. म्हणजे किती जणांना मिळणार आहे हा? फक्त 80 लोकांनाच. 1505 ला या ठिकाणी 100 बाय करायला तयार आहेत, विकायला किती तयार आहेत? फक्त 80 लोक तयार आहेत. म्हणून या ठिकाणी सुद्धा 80च ऑर्डर एक्झिक्यूट होतील. सगळ्यात जास्त जर ऑर्डर बघायला गेलं तर 100 ऑर्डर कुठे एक्झिक्यूट होणार आहे? या ठिकाणी 1507 ला 100 सेलर आहेत आणि 1507 ला 120 बायर आहेत. किती लोकांना मिळेल मग हा शेअर? किती लोकांना मिळेल? 120 लोकांना मिळेल का 100 लोकांना मिळेल? करेक्ट, 100 लोकांना मिळेल. आणि याच ठिकाणी 1507 ह्या प्राइस वर सगळ्यात जास्त ट्रान्झॅक्शन एक्झिक्यूट होत आहेत, म्हणून तीच ऍज अ ओपनिंग रिलायन्स मग कितीला ओपन होईल या ठिकाणी? 1507 रुपयाला रिलायन्स ओपन होतं, ते पण 9 वाजून 8 मिनिटाला. आणि त्याच्यानंतर 9 वाजून 15 मिनिटं झाले त्याच्यानंतर मग तुम्ही जे काही मार्केट रेट आहे तिथून तुम्ही नॉर्मल आपल्या जशा रेग्युलर ऑर्डर होतात का त्याप्रमाणे तुम्ही ऑर्डर बाय आणि सेल करू शकता. मग ते प्राइस खाली वर होत राहते. फक्त हे सुरुवातीचं का, हे जे 15 मिनिटं आहेत का, त्या 15 मिनिटात आता तुम्हाला माहिती असतील, काही हरकत नाही, नाही माहिती तरी समजून घ्या काय होतं नेमकं तिथे. आणि फक्त कॅश मधल्या ऑर्डर इतके दिवस पडत होत्या, पण आता नियम बदललेले जस्ट आय थिंक माझ्या मते आता एक 4-8 दिवसापासून हे नियम बदललेत. इथून पुढे आता तुम्हाला फ्युचर आणि ह्याच्या ऑप्शनच्या पण ऑर्डर इथे टाकता येतील, असा नवीन नियम आलेला आहे. थोडं थोडं डोक्यावरून गेलं तरी काही हरकत नाही. फक्त ही ही प्रोसेस समजली का, ज्या ठिकाणी सगळ्यात जास्त ऑर्डर एक्झिक्यूट होतात ती ऑर्डर तुम्हाला ऍज अ ओपनिंग प्राइस म्हणून मिळते. एवढं कळालं? हा, ओके. त्याच्यानंतर हा, सेबी कोण आहे? द सिक्युरिटी बोर्ड, सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, जे की सगळ्या मार्केटवर नियंत्रण ठेवत असते. कुठं काही गैरव्यवहार होऊ नये, सगळ्या म्हणजे सगळ्या कस्टमर आपलं काय म्हणतात त्याला, बायरला सेलरला त्यांची फसवणूक होऊ नये अशा प्रकारे सगळ्या गोष्टीवर मार्केटच्या प्रत्येक ट्रान्झॅक्शन वर नियंत्रण ठेवण्याचं काम कोण करत असते? तर ही सेबी करत असते. सेबी एक महत्वाचा पार्ट आहे, मार्केटची ती पोलीस आहे एका भाषेत म्हणायचं म्हटलं. मार्केटचं रेग्युलेशन करणं, मार्केटवर नियंत्रण ठेवण्याचं काम सेबी करते. ओके, छोटासा पार्ट होता हा आपला. प्रत्येक गोष्ट तुम्हाला माहित असावी म्हणून सांगतोय, ऍज अ काय म्हणतात त्याला, आपला पार्ट म्हणून.
आता सगळ्यात महत्वाचा पार्ट, इथून पुढे आपली आता ऍक्च्युअल मार्केटमध्ये एंट्री होती असं समजा. आता काही वेबसाईट आहेत. आता पहिलं कसं होतं माहिती का तुम्हाला? पहिले ट्रेडिंग कशी व्हायची? पेपर ट्रेडिंग म्हणजे एक बॉन्ड भेटत होता. शेअर सर्टिफिकेट नावाचं एक कागद मिळत होतं, जर तुम्ही बाय केला एखाद्या कंपनीचा शेअर तर. आणि त्याच्या बदल्यात तुम्हाला मग कॅशमध्ये पैसे द्यायचे आणि नंतर ते मग शेअर तुमच्या नावावर ट्रान्सफर व्हायचे, असा पूर्ण प्रकार होता आधी. पण आता तसं काही नाही. आता इंटरनेटच्या जमान्यामध्ये आणि मोबाईल ऍपच्या जमान्यामध्ये आता सगळं काही मोबाईल मधून किंवा आपल्या लॅपटॉप मधून इंटरनेटवर सगळं काही बाय आणि सेल घर बसल्या विदिन अ सेकंद सगळ्या गोष्टी होतात. तुमच्या नावावर ट्रान्सफर होणं हे सगळं बॅकएंडला सगळं होऊन जातं. मग त्यासाठी आपण कुठल्या वेबसाईटचा अभ्यास केला पाहिजे? हजारो वेबसाईट आहेत मार्केटमध्ये. सध्या भारताच्या म्हटलं तर 1000 वेबसाईट असतील किंवा 1000 पेक्षा जास्त असतील. तर त्यापैकी सगळ्यात महत्वाच्या कोणत्या, की जेणेकरून आपल्याला जे काही अभ्यास करायचा आहे इथून पुढचा, तर ते कुठल्या वेबसाईटवर चांगला करता येईल आणि आपल्याला चांगले रिझल्ट कुठं कुठं भेटणार आहेत. तर त्यापैकी ह्या काही मोजक्या वेबसाईट आहेत. अशा आतापर्यंत बघितल्यात आपण किती वेबसाईट? 2 वेबसाईट ऑलरेडी बघितलेल्या. कोणत्या कोणत्या? आयपीओ साठी कोण? हा, आयपीओ साठी कोणती होती? हम्म? हा, चित्तोरगड. राईट. आणि दुसरी कोणती बघितली आपण? एनएससी वाली. बरोबर. नॅशनल स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट, म्हणजे ती ऑफिशियल वेबसाईट होती. त्या दोन महत्वाच्या आहेत. आणि हे कोणत्या आहेत? तर ह्या आपल्या ट्रेडिंग डिसिजन मध्ये मदत करणार आहे. सगळ्यात पहिली आपण पासून सुरुवात करू, तिला म्हणतो ट्रेडिंग व्ह्यू. आता ट्रेडिंग व्ह्यू, इन्व्हेस्टिंग डॉट कॉम, चार्टिंग, स्क्रीनर आणि मनी कंट्रोल, या 4-5 वेबसाईट आहेत. यापैकी तुम्हाला काय काय करायचंय लिहून घ्या. वाटल्यास तुमच्या याच्यामध्ये आता सध्या स्क्रीनशॉट काढून घ्या. ट्रेडिंग व्ह्यू, त्याच्यानंतर स्क्रीनर्स, त्याच्यानंतर मनी कंट्रोल प्लस आणि फ्रंट पेज. हे 4 वेब ज्या ऍप आहेत मोबाईलच्या, त्या ऍप तुम्हाला मोबाईलमध्ये एक वेगळं फोल्डर जर करता येत असेल तर त्या वेगळ्या फोल्डर मध्ये तुम्ही हे सगळं करून ठेवा. आणि जी कोणती तुमची ही आहे, काय म्हणतात त्याला, डीमॅट अकाउंट वाली ऍप, झेरोदा असो तुमचा ग्रो असो, ते या फोल्डर मध्ये आलं पाहिजे. म्हणजे असं लिहितो मी, डीमॅट एसी. तर ही वेगळं सेक्शन होऊन जाईल तुमचं, तुम्हाला म्हणजे इकडे तिकडे बघत शोधत बसायची गरज नाही. लक्षात आलं? कोणती कोणती? ट्रेडिंग व्ह्यू आहे, स्क्रीनर आहे, त्याच्यानंतर मनी कंट्रोल आहे, फ्रंट पेज आहे आणि तुमचं डीमॅट अकाउंट. आता ती कोणती कोणते काय काय आपण बघू. टोटल ऍप आहेत आपल्या इथं जे काही 5 वेबसाईट आहेत आपल्याला. आता ज्यावेळेस आपण पुढे जाऊ, हळूहळू पुढे जाऊ कुठल्या सेशन मध्ये या ठिकाणी, तर इथं मार्केटचं अनालिसिस करायचं आहे आपल्याला. मार्केटवर आपल्याला काय करायचे? ट्रेडिंगची डिसिजन घ्यायची. मार्केटचा सखोल अभ्यास करायचा आहे प्रत्येक गोष्टीचा. तर मग त्यावेळेस मार्केटचं अनालिसिस करण्यासाठी आपल्याला 2 प्रकारे अनालिसिस करावं लागतं. कुठलं कुठलं? एक फंडामेंटल अनालिसिस असतं आणि दुसरं टेक्निकल अनालिसिस. नावं थोडक्यात फक्त ऐकून लक्षात ठेवा. इथून पुढे त्याचाच रट्टा आपल्याला होणार आहे. रोज आपल्याला तेच 2 जण भेटणार आहे, फंडामेंटल आणि टेक्निकल. आता फंडामेंटल, आता हे जे काही वेबसाईट आहेत ना, या वेबसाईट मधल्या जर बघायला गेलो आपण, तर ही जी ट्रेडिंग व्ह्यू, इन्व्हेस्टिंग डॉट कॉम जे आहेत दोन, या प्युअरली तुम्हाला टेक्निकल अनालिसिस साठी उपयोगाला येतात. सगळ्यात जास्त टेक्निकल अनालिसिस साठी ट्रेडिंग व्ह्यू वापरला जातो. आता टेक्निकल अनालिसिस म्हणजे काय? चार्ट वरून जे काही डिसिजन घेतो का आपण, ते ट्रेडिंग व्ह्यू वर. म्हणजे चार्ट कुठे दिसतो सगळ्यात चांगला? तर ट्रेडिंग व्ह्यू वर. जगातली आय थिंक मोस्ट सगळ्यात जास्त जर कोणी काही वापरत असेल, कोणती वेबसाईट जर वापरत असेल, तर ती ही ट्रेडिंग व्ह्यू. ही वेबसाईट आहे, मोबाईल मध्ये ऍप पण आहे. आता थोडक्यात याची ओळख करून घेऊ. थोडक्यात ओळख आहे, कारण हा पहिला दिवस आहे आपला. हा आता इथून पुढे फ्रेंडच होणार आहे हा, आणि इथून सगळ्या जे काही आपण ऍप बघितल्या त्याच्यावरच काम चालणार आहे. तर पहिली ओळख म्हणून इथं काय काय दिसतं, कसं कसं असतं, आपण तेवढंच बघून घेऊ. तुम्ही माझ्यामध्ये बघितली असेल नसेल तरी पण बघा, लक्ष द्या. पहिल्यांदा ट्रेडिंग व्ह्यू डॉट कॉम हे त्याची URL आहे. सोपं आहे. गुगलला जरी तुम्ही ट्रेडिंग व्ह्यू टाकला तरी त्याचं येऊन जातं. प्रॉपरली याचं लॉग इन मागतं तुम्हाला गुगलचं. तर जीमेलचं लॉग इन करून ऑथराईज करून घ्या. पेड व्हर्जन घ्यायची गरज नाहीये. याच्यामध्ये पेड व्हर्जन मध्ये भरपूर काही एक्स्ट्रा फॅसिलिटीज आहेत, पण आपण सुरुवातीला काहीही करायचं नाही तसं. जेवढं आहे त्यांनी फ्री दिलेलं आपण तेवढाच यूज करून भरपूर काही आपले आपले आपली कामं करू शकतो. गरज वाटली नंतर तर ते नंतरचं नंतर पाहू.
आता इथे बघा वर काय हे सगळं जे दिसतंय पहिल्या सुरुवातीला पाहून घेऊ. इथं सर्च बटन आहे. ट्रेडिंग व्ह्यू सर्च डायरेक्टली येणार नाही असं. आपण वाटल्यास तुम्हाला गुगल करून दाखवतो मी. ट्रेडिंग व्ह्यू आणि हे ओपन केलं. पॅरलली मी त्याच्यामुळे म्हणतो की इथून पुढे आजच्या दिवस ठीक आहे, पण आता हे सगळे ऍप तुमच्याजवळ पाहिजे. ज्यावेळेस मी इथं काही दाखवतोय तर तुम्हाला तुमच्या बॅकएंडला ही ऍप ओपन करून तुम्ही पण तिथं तसं करण्याचा प्रयत्न करा. ओके, म्हणजे तुम्हाला पण ती प्रॅक्टिस होईल. हे बघा 30 डेज फ्री ट्रायल, हे बाकी काही या सगळ्या गोष्टीला इग्नोर करायचं आहे आपल्याला. डायरेक्ट इथं सर्च मध्ये जा. हे बघा सर्च मध्ये केल्यानंतर आपल्याला तिथं विचारतं जे कुठला स्टॉक बघायचा आहे आपल्याला पाहायचा आहे, ज्याच्यावर आपल्याला अनालिसिस करायचंय, त्या स्टॉकचं नाव सिम्पली इथं टाईप करा. इथं समजा आपण SBI करतोय, SBI हे नाव आहे तिचं, स्टेट बँक ऑफ इंडिया. त्याला क्लिक करा आणि सोडून द्या. त्याचा चार्ट इथे ओपन होऊन जाईल. आता मी ऑलरेडी लॉग इन केलेलं आहे, त्याच्यामुळे मला लॉग इन वगैरे विचारत नाही इथे. तुम्हाला लॉग इन विचारलं तर तेवढं फक्त अथॉरिटी देऊन टाका, म्हणजे गुगलने लॉग इन करून घ्या. हा त्याचा चार्ट ओपन झाला. इकडे लोड घेत आहे, आपण इकडेच करू. ओके, हे बघा चार्ट ओपन झाल्यानंतर तुम्हाला जवळपास हे इथं असं व्ह्यू दिसेल. तुम्हाला थोडा वेगळा दिसेल कारण हे सगळं कस्टमाइज केलेलं आहे. काय काय कुठं कुठं करावं लागतं मी डिटेल तुम्हाला सगळ्या सेटिंग सांगतो एक ना एक. पहिल्यांदा आपण इथे बघा सर्च मध्ये इथे आहे, इथे सर्च करून बघा. जे कुठला स्टॉक पाहिजे इथे ऍड करून घ्या. जे पाहायचं आहे तुम्हाला सिंपल आहे, सर्च मध्ये जसं आपण टाकतो त्याच टाईप मध्ये. नाव माहित पाहिजे, स्टेट बँक ऑफ इंडिया, प्रॉपरली स्पेलिंग टाईप करा. थोडंफार इकडे तिकडे झालं तरी चालतं. सर्च मधून आपल्याला तिथं सिलेक्ट करून चार्ट ओपन होतो. आता चार्ट ओपन झाल्यानंतर इथं बाय डिफॉल्ट फक्त एकच असतं. हे काय सगळे दिसत आहेत तुम्हाला वर, 3M 5M 15 मिनिट 30 मिनिट 1 आवर 4 आवर डे वीक आणि मंथ. हे सगळे काय केलेले फेवरेट केलेले खाली बघा दिसतंय स्टार मार्क दिसतायत का? हॅलो हॅलो, माईक टेस्टिंग. हा, तर हे याच्यामुळे इथे दिसतंय तुम्हाला. बाय डिफॉल्ट इथे एकच दिसेल, मे बी कुठला 5 मिनिटाचा 15 मिनिटाचा एकच दिसेल. हा, तिथं काय करायचंय तुम्ही वाटल्यास याची स्क्रीनशॉट काढून ठेवा या पूर्ण पेजची, म्हणजे तुम्हाला तिथे काय काय पाहिजे हे तुम्हाला लगेच लक्षात येऊन जाईल. जी या ठिकाणी दिसतंय का टायमिंग्स, या टायमिंग्स तुम्ही पण फेवरेट करून ठेवा, जेणेकरून ह्या सगळ्या तुम्हाला स्क्रीनवर येतील. तुमच्यापैकी लॅपटॉप किती जणांजवळ आहे, का सगळ्यांजवळ आहे? ओके, हा ओके, काही प्रॉब्लेम नाही. हा, स्वप्न स्वप्नील सर. हा, काही हरकत नाही. मोबाईल मध्ये पण सेम व्ह्यू दिसतो, असं काही वेगळं नाहीये. मोबाईल मध्ये पण असं हे करून घ्या. इथे टायमिंग त्या ठिकाणी येतो, मोबाईल मधला थोडासा व्ह्यू वेगळा आहे, आपण ते पण पाहू नंतर. तर हे टायमिंग्स आहेत. टायमिंग्स कशाचे टायमिंग्स आहेत हे? तर चार्ट आपल्याला किती मिनिटावर पाहायचा आहे, किती मिनिटाचा पाहायचा आहे, इन द सेन्स. आता इथं तुम्ही जे बघितला, तुम्हाला मी आधी सांगितलं होतं की हे ग्रीन कलर रेड कलर जे दिसत आहेत आपल्याला, बार्स दिसत आहेत, याला आपण कॅन्डल्स म्हणतो. आणि ही एक कॅन्डल किती वेळाची पाहिजे हे आपल्याला इथून डिसाईड करता येतं. आता सध्या कोणता टाइम फ्रेम, आता याला काय म्हणतात, टाइम फ्रेम्स म्हणतात. काय म्हणतात याला, टाइम फ्रेम. कोणत्या टाइम फ्रेम वर सिलेक्ट केलेले आता सध्या? हा, डे वर आहे. मग एक कॅन्डल ही कधी किती दिवस किती वेळाची असेल मग ती? पूर्ण एका दिवसाची कॅन्डल असेल. हम्म? हा, एक कॅन्डल म्हणजे एक दिवस येतो पूर्ण, तो तसा. आता जर या ठिकाणी 1 आवर केला, 1H म्हणजे 1 आवर आहे, तर मग प्रत्येक कॅन्डल किती वेळाची असेल मग आता? ही एक कॅन्डल म्हणजे हा एका तासाची, ही कॅन्डल एका तासाची, प्रत्येक कॅन्डल एका तासाची असते.
आता इथं जर ज्या ठिकाणी बघायला गेलो आपण प्लस सिम्बॉल सोबतच तुम्हाला वर एक हॉरिझॉन्टल आणि एक व्हर्टिकल म्हणजे एक उभी आणि एक आडवी लाईन मूव्ह होताना दिसेल चार्ट वरून. हे बघा, चार्ट म्हणजे काय, लहानपणी आपण जे शाळेत गेल्यानंतर ते आलेख बघितला असेल तुम्ही सगळ्यांनी. आलेख वही माहिती आहे ना? हा, ओके. तर ह्या काही वेगळा नाहीये, आलेखच आहे तो. उभ्या साईडला म्हणजे या साईडला जे राईट हँड साईडला दिसत आहेत ही प्राइस असते, त्या स्टॉकची असो किंवा त्या इंडेक्सची असो. ही प्राइस असेल आणि खालच्या बाजूला जे असतात ते काय असतात, डेट्स असतात. कोणत्या डेट आहे इथं, तीन हे बघा, डिसेंबरची 3 तारीख, 5 तारीख, 9 तारीख. आता हे आतमधले स्किप झालेले नाहीये, फक्त झूम केलेले नाही. आले का सगळे आता? हे बघा, 2 3 4 5. 5 नंतर डायरेक्ट 8 कशामुळे आला? ग्रेट. हा, सॅटर्डे संडे होता बरोबर. त्याच्यामुळे ते 2 दिवस स्किप झाले. त्याच्यानंतर हे बघा, 12 13 14 गायब आहे इथे, सॅटर्डे संडे. तर हे खालच्या साईडला काय असतात, मग डेट असतात. आणि जर हे प्लस सिम्बॉल जर बघायला गेलं तर तुम्हाला इथं काय दाखवतंय, खालच्या साईडला ब्लॅक कलर मध्ये बघा, ते मूव होताना काय दाखवतं ते, डेट, डेट आणि टायमिंग दाखवतं. आणि राईट हँड साईडला काय दाखवतं तिथे ब्लॅक कलर मध्ये, बघा इथे प्राइस दाखवतो. हा, म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर इथे बघा, इथं सगळ्यात मोठी तुम्हाला कॅन्डल दिसेल या दिवसाची. वर सगळ्यात किती वर गेली होती जर असं पाहायचं गेलं तर आपण काय करतो मग, त्या हे बघा, हे पॉइंटर आपण त्या सगळ्यात टॉपला नेतो आणि इथं प्राइस वर बघतो किती गेली होती प्राइस. उजव्या हाताला बघा, आजच्या डेचा हाय. हा, हा, 1000, हा, 1043. हा, 1043. ओके. तर मग हे आजच्या दिवशीचं टॉप आहे तुमचा या ठिकाणचा, म्हणजे आजच्या दिवशी सगळ्यात हाय प्राइस कुठपर्यंत गेली होती तर तिथपर्यंत गेली होती असं. डेट आणि टायमिंग झालं. इथे बघा सगळ्या वेगवेगळ्या टाइम फ्रेम्स आहेत. आणि असं स्विच करता आलं पाहिजे तुम्हाला, याची प्रॅक्टिस करा की प्रत्येक टाइम फ्रेम मध्ये. आता बघा, पहिल्यांदा चार्ट कसा दिसत होता, हो, आता कसा दिसतोय, वेगळा. आणि आता जर छोटी टाइम फ्रेम केली, आता कसा दिसतोय का चार्ट, हा वेगळा आहे बरोबर. दोन्ही सारखे होते का? नाही, दोन्ही सारखे नसतात, कारण आपण टाइम फ्रेम चेंज केली म्हणजे एका दिवसामध्ये काय काय, हे बघा, ही पूर्ण एक कॅन्डल एवढी मोठी दिसते आपल्याला एका दिवसाची. पण ह्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी 8 तारखेला, 8 डिसेंबरला काय काय झालं होतं जर डिटेल मध्ये पाहायचं म्हटलं तर आपण तिथं 5 मिनिटाची कॅन्डल करतोय. आणि हे बघा, हे 8 डिसेंबर इथून सुरुवात झाली, कुठून, 9 वाजून 15 मिनिटं दिसतोय खाली टायमिंग. हा, 9 वाजून 15 मिनिटाला याची ओपनिंग प्राइस बघा इथं किती होती आज, 880 रुपये. आणि आजच्या एका दिवसामध्ये हा स्टॉक किती गेला वर. हं? एक मिनिट, याला बाजूला घेतो. हे बघा, 1045, म्हणजे किती रुपयांनी वाढलं, हे बघा. हे, हा, हे सांगतोय मी, टूल्स वापरायचे आहेत आपल्याला. ओके, 200 नाही, 160 रुपयांनी जवळपास, 100. बरं, अॅक्युरेट जर काढायचं असेल ना तर काय करायचं असतं, इथे एक टूल असतं इथे, हे बघा, इथे काय, मेजर, मेजर नावाचं एक टूल आहे. इथे स्केल सारखं दिसतं. काय करायचं, कुठून सुरुवात करायची, आता हे मी एक उदाहरण म्हणून सांगतोय, आपल्याला प्रत्येक रेंज मोजता आली पाहिजे. आजचा दिवस कुठून सुरुवात झाला, 9:15. बॉटम घ्या आणि इथून याला ड्रॅग करत न्यायचे मोबाईल मध्ये तुम्हाला. मोजायची गरज आहे का बघा बरं, इथे आलं का, दिसतंय किती आला, 100, 170 पॉइंटने तो आजच्या दिवसात एका दिवसामध्ये त्याने मुवमेंट केली. किती पर्सेंट वाढला तो, 19.51% आज वाढलाय. ओके, आलं लक्षात. टायमिंग्स वेगवेगळे असतात, वेगवेगळ्या टाइम फ्रेम वर आपल्याला पाहावं लागतो चार्ट. ज्यावेळेस आपण टेक्निकल अनालिसिस करू का, त्यावेळेस वेगवेगळ्या टाइम फ्रेम वर स्विच करावं लागतं आपल्याला. तर हे टाइम फ्रेम्स ह्या महत्वाच्या असतात. ह्या कशा कशा असतात हे तुम्ही शिकणार आहेत पुढे. टूल्स बघून घ्या. पहिला टूल काय आहे आपला, डेट बार आहे. डेट कशा कशा, या सगळ्या तुम्हाला फेवरेट करून घ्यायच्यात. त्याच्यानंतर येतो सेकंड लाईन, दिसते काय चेंज झाला,
काय चेंज झालं? चार्ट कुठे गेला? कॅन्डल्स वाला. हा, चार्ट आता कशामध्ये बदलला? लाईन मध्ये बदलला. ओके, परत कॅन्डल्स इथं दिसतंय, कॅन्डल्स आणि लाईन. आता कधी कधी कसं होतं माहितीये का, आपल्याला एक्झॅक्टली हे खाली वर गेलं ना ते कळत नाही, तर मग आपण काय करतो, लाईन चार्ट पाहतो. लाईन चार्ट वर आपल्याला क्लिअरली कळतं कुठून खाली वर जातोय तो, किंवा त्याच्या मुवमेंट्स आपल्याला क्लिअर दिसतात. म्हणून कधी कधी असंही पाहावं लागतं. सगळ्यात जास्त वापरली जाणारी जी कोणती टूल आहे ती कॅन्डल्सच वापरतात. लाईन चार्ट खूप कमी वापरतात लोक. लाईन चार्ट वर काही कळत नाही, हे तितकं सांगतो. तर चार्ट बघण्याचे भरपूर इथं काही ऑप्शन्स आहेत. हे बघा, जसे जसे आपल्याला जसे कामाला येतील तसे तसे मी तुम्हाला एक, म्हणजे याचे काही पूर्ण कामाला येत नाहीत आपल्याला, कॅन्डल्स येतात. आणि त्याच्यानंतर एकिनाशी नावाचं एक कॅन्डल स्टिक पॅटर्न आहे, ते आपण नंतर बघू आपण टेक्निकल अनालिसिस मध्ये. तर कॅन्डल पण चेंज करता येतात, वेगवेगळ्या प्रकारच्या कॅन्डल्स. हे बघा, आता दिसलं त्यांची स्टाईल चेंज झाली. डिझायनिंग आहे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर. त्याच्यानंतर हे बघा, हे हे असे बेसलाईन. त्याच्यानंतर एकिनाशी तुम्हाला दाखवतो कसा असतो तो. हे बघा, हा पण भरपूर लोक वापरतात एकिनाशी. आणि हा कॅन्डल सगळ्यात जास्त वापरला जाणारा हाच आहे, कॅन्डल्स. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट येतो इंडिकेटर्स म्हणून. आता इंडिकेटर म्हणजे काय असतं, तुम्ही नाव ऐकलेलं, इंडिकेटर काय करत असतं? इंडिकेटर नाव ऐकले की नाही? मार्केट मधलं नाही, बाहेरचं सांगायला. बाहेरचं कुठं ऐकलंय? कुठं असतं इंडिकेटर? गाडीला काय करतं? काय करतं? हा, दिशा. पण कोणाला? चालवणाऱ्याला का पाठीमाग किंवा पुढे येणाऱ्याला? हा, ते बरोबर आहे. इंडिकेशन काय करत असतं, इंडिकेटर काय काम करतं की ते काय करतं, म्हणजे दुसऱ्यांना दाखवत असतं की हा, ही गाडी इकडे जाणार आहे, गाडी तिकडे जाणार आहे, असं. बरोबर, त्याच्यावरून इंडिकेटर ज्या साईडला दाखवतोय आपण त्या साईडला आपण काय करतो, म्हणजे आपल्या परीने आपली गाडी बरोबर हे करत असतो, ड्राईव्ह करत असतो. चार्टवर जे इंडिकेटर असतात का, ते तुम्हाला मार्केटची दिशा दाखवतात. काय करतायत? मार्केटची दिशा दाखवतात. आणि अशा प्रकारचे हजारो म्हणा किंवा त्याच्यापेक्षा जास्त असे भरपूर इंडिकेटर आहेत. खूप सारे इंडिकेटर आहेत, पण आपल्या चार्टवर किती दिसत आहेत? एक इथे आहे आणि एक खालच्या साईडला, दोनच इंडिकेटर लावले. आणि तुम्हाला आय थिंक तुम्ही ज्यावेळेस ह्याला लॉग इन कराल का, त्यावेळेस फक्त तीनच इंडिकेटर असतात, म्हणजे तीन किंवा दोन असतील, आता डिपेंड करतं तुमचं. एवढेच फ्री आहेत. बाकी इंडिकेटर एक्स्ट्रा ऍड करायचे असतील तर तुम्हाला ते पेड मध्ये जावं लागतं. पण सफिशियंट आहेत आपल्याला. वरच्या साईडला एक आणि खालच्या साईडला एक, एवढंच पाहिजे. थ्रू आउट आपल्या कोर्स संपेपर्यंत एवढंच लागतं. इंडिकेटरचं काम काय? मार्केटची दिशा दाखवणं. जसं या ठिकाणी इंडिकेशन दिलं मार्केटनं आपल्याला, या ठिकाणी कुठं, 2:45 5 तारखेला इथं म्हणतंय की मार्केट वर जाणार आहे, इथं इंडिकेशन दिलं. कसं? आता एक्सप्लेन करून सांगू का थोडक्यात? सांगू, ओके. आता इंडिकेटर म्हणजे याला म्हणतात बघा ईएमए. या ज्या दोन लाईन दिसत आहेत का, याचं नाव ईएमए, एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज आहे. आणि इथे ईएमए जर बघायला गेला तर या ठिकाणी बघा रेड आहे. एकदा इथं प्रयत्न झाला होता ह्याला ब्रेक करून वर जाण्याचा, ग्रीन वर जातोय या ठिकाणी. बरोबर, इथं इथून एकदा इंडिकेशन झालं, इथे एकदा सिग्नल दिलं होतं इंडिकेटर आपल्याला की इथं ब्रेकआउट होतोय आणि इथून प्राइस वर जात आहे. पण लगेच काय झाली, प्राइस थोड्या वेळानं खाली आली. बरोबर, मग खाली आल्यानंतर काय झालं, प्राइस पॅरलल गेली. पॅरलल म्हणजे वाढली, जास्त वाढली नाही, जास्त कमी गेली नाही. मग आपण काय करतो, या ठिकाणी अशा ठिकाणी इथे कुठेतरी एक लाईन ड्रॉ करून ठेवतो. त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी क्लिअर इंडिकेशन मिळालं. परत एकदा आपण जर एंट्री घेतली असती, समजा इथं इंडिकेशन मिळालं, इंडिकेटर म्हणजे याचा अर्थ परत या ठिकाणी जसं अप ट्रेंड मध्ये गेलं तसं इथूनही अप ट्रेंड मध्ये जाणार आहे. आणि इथून आपण एंट्री घेत असतो किंवा या ठिकाणी एंट्री घेतो, कुठेही घेतली तरी चालते, दोन्ही सेफ एरिया. स्टॉप लॉस असतो आपला, त्या ठिकाणी आपण एंट्री घेतो आणि इथून आपण मार्केटमध्ये एक चांगला मुवमेंट पकडू शकतो. या ठिकाणी सुद्धा एंट्री घेतली असती तरी आपल्याला इथं वाटतं तुम्हाला, पण स्टॉक मध्ये पण एवढे पॉईंट सुद्धा भरपूर झाले.
किती पॉइंट्स आहेत हे? 36 पॉइंट्स म्हणजे 36 पॉइंट. एका स्टॉक मध्ये 36 पॉइंट भेटणं म्हणजे खूप मोठी गोष्ट एका दिवसात. तर ही इंडिकेटर्स असे असतात जे आपल्याला इंडिकेशन देतात की नेमकं मार्केट कोणत्या दिशेला जाणार आहे किंवा जात आहे. हे काय करतात? इंडिकेशन देतात फक्त. त्याच्यावरून आपल्याला ट्रेडिंग डिसिजन आपल्याला घ्यावं लागतं की नेमकं काय करायचंय. या इंडिकेटरवर किती पर्सेंट विश्वास ठेवायचा आहे, खरंच ते खरं खरं सिग्नल देतं का, हे सगळं क्रॉस व्हेरीफाय करावं लागतं आपल्याला. हे झालं इंडिकेटर्स. त्याच्यानंतर डाव्या बाजूला इथं सगळे टूल्स दिलेले, जे की टूल्स आपल्याला या ठिकाणी कामाला येतात. आता टूल्स म्हणजे काय? इथे बघा लाईन आहे, इथं दिसतंय लाईन आहे. हॉरिझॉन्टल लाईन म्हणजे काय? डायरेक्ट हे बघा, इथे बघा ही सिलेक्ट केलेली हॉरिझॉन्टल लाईन. मी थोडक्यात ओळख करून द्यायलो, आपल्याला हेच वापरायचंय. टेन्शन घेऊ नका की मला नाही दिसलं, मला समजलं नाही. हेच वापरायचंय इथून पुढे शेवटपर्यंत. हॉरिझॉन्टल लाईन आहे, त्याच्यानंतर ही ट्रेंड लाईन आहे. ट्रेंड लाईन म्हणजे आपण आपल्या मनासारखी ड्रॉ करू शकतो. हे बघा ही अशी, हे असं. त्याच्यानंतर तुम्हाला जशी तुम्हाला ड्रॉ करायची तशी तुम्ही तुमच्या चार्टवर ड्रॉ करू शकता. हे बघा ही अशी, या टाईप. ओके. हे काय काय असतं ते तुम्हाला टेक्निकल अनालिसिस मध्येच कळतं. फक्त हे टूल्स आहेत सध्या आपल्याला वापरायचे. त्याच्यानंतर हे बाय आणि सेल लॉंग पोझिशन कसे असतात हे बघा, ओळख. हे असे बाय सेल हे तुम्ही बहुतेक फोटो मध्ये भरपूर ठिकाणी पाहिलेलं असेल. हे असं 1:2, 1:3, 1:4 या टाईप. हा रेड एरिया म्हणजे सगळ्यात बॉटम हा आपला स्टॉप लॉस असतो, वर आपलं टार्गेट असतं. अशा प्रकारे ट्रेड एक्झिक्यूट करायचा असतो तुमचा. हा इथे बघा टूल्स, याच्यामध्ये आपल्याला बॉक्स घेता येतो या टाईप मध्ये, जसं मी ऑलरेडी इथे चार्ट वर ड्रॉ केलेला आहे खालच्या साईडला. हे बघा असे बॉक्स असतात, हे बॉक्स करायचे. त्याच्यानंतर आपल्याला काही चार्ट वर आपल्याला कळण्यासाठी काही लिहायचंय तर इथे आपण लिहू शकतो ABCD टाईप. टूल्स आहे हे, मॅन्युअली तुम्ही चेक करा इथून कुठपर्यंत, 1 2 3 4 5 हे सगळे इथपर्यंत, ह्या मेजरमेंट पर्यंत. बाकी हे काही नाही, स्माइलीज वगैरे आहेत एवढं, म्हणजे ते सगळं व्हॉट्सअप वाले स्माइलीज कशासाठी लागतात? जस्ट एक आपल्याला चांगला अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी. पाहाल तुम्ही, हा ऍप डाउनलोड करा. ऍप डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला काय करायचे, जे टूल कॉमन लागतात का त्या या ठिकाणी, हे बघा मी ऑलरेडी या ठिकाणी फेवरेट करून ठेवलेले आहेत. हा बॉक्स हे बघा, इथे स्टार मार्क करून ठेवलेला आहे. आर्क कॉमन इथे हे बघा, इथे स्टार मार्क केलाय. त्याच्यामुळं परत परत इथं जाण्याची, शोधत बसण्याची गरज नाही. हे बघा या ठिकाणी सगळे इथे कॉमन टूल बार आहे हा छोटासा. तुम्ही लॅपटॉप कॉम्प्युटर किंवा काही वापरला असेल तर तुम्हाला हे सोपं जाईल सगळं. नाही गेलं तरी काही नाही, आपल्याला आपण रोज प्रॅक्टिसच करणार आहे त्याची. इथून डायरेक्टली तुम्ही सिलेक्ट करून तुम्हाला जे काही यूज करायचं ते करू शकता. ओके. हा हे टूल्स वर टाइम फ्रेम आहेत, छोट्या टाइम फ्रेम, मोठ्या टाइम फ्रेम. आणि ही एक मंथची जर पकडली तर एक कॅन्डल कितीची आहे मग? एका मंथची. हे 1 वीक आहे, एक आठवडा आहे पूर्ण. आता बघा इथे काम आहे. आता कसं टूल्स बघा कसे वापरतोय ते. हे बघा, इथे काय करायचं, सगळ्यात हायेस्ट पॉइंट असे मार्क करून ठेवत असतो आपण. इथे केला आणि ह्याचा कलर चेंज करतोय कारण हा रेजिस्टन्स आहे, तिथून प्राइस रिटर्न येऊ शकते, या ठिकाणावरून येऊ शकते. परत इथे एक आहे, हे असं, हे आपण अशा लेवल ड्रॉ करून ठेवू शकतो. आता हे आपण नंतर बघू काय होतं, इथून खरंच प्राइस पर्यंत येते का, इथून रिव्हर्स होते का. ओके. हा स्टॉक वाटल्यास तुम्ही लिहून ठेवा, चांगला स्टॉक आहे. आपण बघू थोड्या. काय नाव आहे याचं? हा, ड्रेजिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड. घेतलं का? आणि याची प्राइस पण, हा याची प्राइस पण लिहून ठेवा. 1006 आजच्या दिवशी क्लोज झालेला आहे. हा 1006 आहे का? हा 1006.50. याला थोडस उद्या वगैरे ट्रॅक करत राहा काय होतंय काय नाही याच्यामध्ये, बघा चेक करून.
ओके, सध्या तात्पुरती ओळख एवढी ठीक आहे आजच्या पुरती, नंतरच बघू आपण. त्याच्यानंतर इथे एक छोटी तुमची वॉच लिस्ट असते या टाइप मध्ये. वाटल्यास तुम्ही स्वतः याचा पण स्क्रीनशॉट काढून ठेवा. मी थोडस एक्सपांड करतो याला. याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि ही स्टॉक लिस्ट तुमच्या याच्यामध्ये, स्टॉक म्हणण्यापेक्षा इथून पुढं वरचे कुठले USD INR च्या वरचे तुमच्याकडे असले पाहिजेत. स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. हे तुमच्या ऍप मध्ये सगळे ऍड करायचे तुम्हाला मॅन्युअली. घेतला? ओके. हे बघा, इथे स्टॉक लिस्ट मध्ये ऍड करण्यासाठी इथे प्लसला सिम्बॉल क्लिक करा. जे कोणतं तुम्हाला वाटतं, SBI जसं आपण केलं, याला प्लसला क्लिक करा. तुमच्या वॉच लिस्ट मध्ये येऊन जातं सगळ्यात शेवटी. हे बघा. ओके, वॉच लिस्ट आहे. सिंपल सिंपल गोष्टी आहेत बाकी. तर ही टेक्निकल व्ह्यू साठी सगळ्यात जास्त वापरली जाणारी वेबसाईट आहे. त्याच्यानंतर सेकंड वेबसाईट येते तुमची स्क्रीनर. स्क्रीनर आता ही प्युअर म्हणजे ओरिजिनली हा फंडामेंटल अनालिसिस साठी वापरली जाणारी आपण वापरतो. बाकी जगाचं मला माहित नाही किती जण वापरतात, पण हे मात्र नक्की सगळ्यात जास्त जे आहेत ट्रेडर लोक किंवा इन्व्हेस्टर लोक सगळ्यात जास्त वापरल्या जाणारी ही आहे. आता स्क्रीनर काय आहे? आता तुम्हाला हे माहिती आहे की बरेच जण तुम्ही ऐकलं असेल YouTube वर म्हणा किंवा मोठमोठे स्टॉक कंपनी हे देतात, सजेशन देतात. सकाळी सकाळी तुम्ही CNBC जर ऐकत असाल, की आज ह्या स्टॉक मध्ये तेजी येऊ शकते, उद्या ह्या स्टॉक मध्ये तेजी येऊ शकते, लॉंग टर्म साठी हा स्टॉक चांगला आहे. मग ते हे स्टॉक आणतात कुठून? बरोबर. आणि त्याला कसं चेक करता? बरं ठीक आहे, आपल्याला स्टॉक माहित झाला तर तो चांगला आहे का नाही हे माहित करून घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? प्रत्येक स्टॉकची हिस्ट्री चेक करावी लागते. बरोबर. त्यासाठी ही वेबसाईट आहे screener.in. काय करायची असते? त्या स्टॉकची माहिती काढायची आपल्याला, म्हणजे त्या स्टॉकची अभ्यास करायचा आहे. आता मला तुम्ही एखादं नाव सांगा. नाही, हेच घेऊ आपण, कारण आपण याला सध्या आपल्याला हेच कामाचं आहे. दोन्ही होऊन जाईल आपलं. ड्रेजिंग कॉर्पोरेशन इंडिया. आता थोडक्यात आपण जे आतापर्यंत शिकलोय त्याच्याच बेसवर तुम्हाला विचारतोय. हा कुठल्या याचा आहे स्टॉक? कोणत्या? स्मॉल कॅप आहे, मिड कॅप आहे, लार्ज कॅप आहे? कॅपिटल किती आहे? हा हा 2828 करोड याचं टोटल मार्केट कॅपिटल आहे, मिड कॅप आहे. त्याच्यानंतर इथं बघायचं असतं आपल्याला काय, हे बघा, काय काय असतं. जे काही इथं हे दिसतंय का तुम्हाला फोटो, हे सगळे फेवरेट करून ठेवलेले आहेत. हे तुम्हाला मी फंडामेंटल अनालिसिस मध्ये सांगतो. इथं काय काय लिहिलेलं आहे, त्याला कसं कसं आपण चेक करतो, कसं व्हेरीफाय करतो. हे बघा. इथं सगळं फंडामेंटल अनालिसिस बघतो आपण. फक्त बघून घ्या. इथे चार्ट पण दिसतो ओव्हरऑल की सध्या प्राइस मध्ये काय चालू आहे, कसं चालू आहे. इथे बघा, या ठिकाणी काय दिसतंय? प्रोज आणि कॉन्स. काय दिसतंय? प्रोज म्हणजे काय? ग्रीन मध्ये दिसतंय म्हणजे काय? कंपनी मधल्या चांगल्या गोष्टी. मग कंपनी मधल्या सध्याच्या निगेटिव्ह पॉइंट्स. हा, पॉइंट म्हणजे निगेटिव्ह पॉइंट. हे पॉझिटिव्ह पॉइंट, हे निगेटिव्ह पॉइंट्स. मग हे पॉझिटिव्ह पॉइंट जास्त आहेत का निगेटिव्ह पॉइंट जास्त आहेत? निगेटिव्ह पॉइंट. त्याच्यानंतर खाली येतं पियर कंपॅरिझन. पियर कंपॅरिझन म्हणजे या ड्रेजिंग कंपनी सारख्याच दुसऱ्या अजून कुठल्या कंपन्या असतील तर त्याच्यासोबत हे काय करतं, या कंपनीला कम्पेअर करतं. म्हणजे थोडक्यात आपण काय करतो, एखादी वस्तू घ्यायची म्हटलं ना, आपण करतो का नाही कम्पेअर? कोणती कार चांगली आहे बाबा, मारुतीची चांगली आहे का, टाटाची चांगली आहे का, हुंडाईची चांगली आहे? आपण कम्पेअर करतो का नाही बाय करताना? एखादा फ्रीज घ्यायचा आहे, कोणता फ्रीज चांगला आहे, आजूबाजूला विचारतो, दोन्हीचं कंपॅरिझन करतो. तसं हे काय करतं, त्याच्यासारख्याच कंपन्या बाकीच्या कंपन्यांसोबत हे काय कंपॅरिझन करतं. हे बघा, दोघांची प्राइस काय आहे सध्या मार्केटमध्ये, पी रेशो काय आहे, मार्केटचं कॅपिटल किती आहे दोघांचं, नेट प्रॉफिट क्वार्टर त्या दोघांचं किती आहे. हा लॉस मध्ये 34, बरोबर, -34 करोड आहे. हा प्रॉफिट मध्ये आहे 11.89. ROC किती आहे? याचा ROC चांगला आहे, याचा मायनस मध्ये आहे.
डेप किती आहे, कर्ज किती आहे या कंपनीवर, किती या कंपनीवर पहिल्या कंपनीवर नॉलेज मरीन नावाची कंपनी आहे, हा, 145 करोड. आणि यांच्याकडे 1059. यांची कंपनी कॅपिटल किती हो, 2827. आणि जवळपास 50% यांचं काय कर्ज आहे. आणि यांचं मार्केट कॅपिटल किती आहे, 3800. आणि कर्ज किती, मायनर आहे. हा, हा 145 आहे, बरोबर. मग त्याच्यानंतर इथे बघा, आपल्याला सगळ्यात महत्वाचं कोणाला आपण फॉलो करायचं असतं, FII होल्डिंगला. आता बघा, आणि इथं FII ची होल्डिंग किती आहे सध्या, 10.88. बरं, गेल्या क्वार्टर मध्ये, म्हणजे आता सप्टेंबरचा आपल्याला रिझल्ट आलेला आहे, जून मध्ये, हा, जून टू जुलै समजा, गेल्या लास्ट क्वार्टर मध्ये आताच्या मध्ये FII ने याच्यामध्ये किती इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, एक्स्ट्रा वाढवली, 10.40. म्हणजे या ठिकाणी FII ने इंटरेस्ट दाखवला या कंपनीमध्ये. आता इथंच बघा तुम्ही, आपण कंपनी कोणती काढली, कोणती चेक करू लागलो, हा, ही. पण आपल्याला कंपनी चांगली कोणती सापडली, नॉलेज मध्ये. कशामुळं, पीएस मुळे. आपल्याला ज्या ठिकाणावरून कंपनीचं नॉलेज नाव ऐकायला मिळालं, आपण काय करायचं, तिला बघायचं चेक करून. आणि इथं काय करायचं, त्याच्या सारखी. आता मी काय म्हटलं होतं तुम्हाला आठवते का, सेक्टर हा फार महत्वाची गोष्ट असते. सेक्टर मध्ये तुम्हाला एकदा कळालं की आपण त्या सेक्टर मधली बेस्ट कंपनी निवडू शकतो, बरोबर. इथे बघा, हा, सर्व्हिसेस काय, इंजिनिअरिंग सर्व्हिसेस हिचं सेक्टर आहे हे. तर मग इथं आपण त्याला चेक करू शकतो की बाबा, हा चला, आपल्याला किती कंपन्या भेटल्या टोटल, इथं फक्त 2च आहेत, काही काही याच्यामध्ये 8 येतात, 10 येतात. त्या 10 जणांसोबत आपण कम्पेअर करून त्या 10 जणांमधली बेस्ट कंपनी आपण निवडून घेऊ शकतो इन्व्हेस्टमेंटसाठी. आपल्याला नाव माहित पाहिजे की नेमकी कोणती कंपनी सर्च करायची. नाव कळालं, आता हे हा, ड्रेगिंग नावाची कंपनी ही पण कुठून आली ते पण दाखवतो तुम्हाला, की हीच का सर्च करतोय आपण, तुम्हाला असं वाटत असेल तर. येतं कुठून, आपल्याला कसं कळालं, तर हे पण आपण पाहून घेऊ नेक्स्ट याच्यामध्ये म्हणजे पॉइंट मध्ये, आजच हे करायचंय आपल्याला. आता आपण काय करू, पॅरलली ह्याला पण ओपन करून ठेवू, ही कंपनी कशी आहे याचा चार्ट पण पाहून घेऊ, आणि हे पण करून घेऊ, थोडासा अभ्यास करू, थोडासा, जास्त नाही. त्याच्यानंतर हे बघा, इथे बघा काय काय दिसतं हे बघून घ्या. नेट प्रॉफिट मध्ये 29 करोड, 223 करोड, 15 करोड. इथे बघा काय चाललंय, ही हळूहळू लॉस मध्ये. असं काही इम्प्रेसिव्ह प्रॉफिट दिसते का, क्वार्टर टू क्वार्टर. हा, रिझल्ट कोणते ते याचे, क्वार्टर टू क्वार्टर, म्हणजे दर 3 महिन्याला रिझल्ट पब्लिश होतात. हे बघा, मार्च 2025, जून 2025 आणि सप्टेंबर 2025, दर 3 महिन्याला कंपनी लॉस मध्ये चाललेली दिसते आपल्याला. त्याच्यानंतर आपण इयरली बघू, हा, प्रॉफिट अँड लॉस, पण इयरली 2014 पासून ते 2025 पर्यंत, म्हणजे मागच्या 11 वर्षातला इतिहास त्याला आपल्याला इथं पाहायला मिळतो. 38 करोड, 62 करोड, 38 करोड. त्याच्यानंतर मार्च 2021, म्हणजे हा आला तुमचा करोनाचा पिरियड. त्याच्यानंतर कंपनीमध्ये काही असं म्हणजे पाहण्यासारखं काही प्रॉफिट झालंय का, फक्त या ठिकाणी 33 करोड झालेले मार्चच्या 2023 मध्ये, 24 मध्ये, सॉरी. त्याच्यानंतर 196 करोड लॉस आहे, 27 करोड ह्या वर्षीचा सुद्धा काय लॉसच आहे. हा, तर मग ज्यावेळेस आपण अशी कंपनी, आपण हे फंडामेंटल अनालिसिस असं करतात, हेच आहे फंडामेंटल अनालिसिस. ही बॅलन्स शीट आहे, ह्याच्यातल्या काही म्हणजे काय काय पाहायचं असतं थोडं थोडं सांगतो तुम्हाला नंतर. त्याच्यानंतर हे बघा, हे आपण पाहिलेला पार्ट, प्रमोटर्स म्हणजे कंपनीचे शेअर किती आहे त्याच्यामध्ये, 73%. FII किती आहे, 0.14. त्याच्यानंतर DII, डोमेस्टिक, हा, डोमेस्टिक वाले 6.63 आहे, बऱ्यापैकी आहेत. 0.8 गव्हर्नमेंटचा पण हिस्सा आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर 19% कोणाचा आहे, पब्लिकचा. ओके. तर आता ओव्हरऑल एवढ्याच गोष्टीवरून मला सांगा, ही कंपनी तुम्हाला चांगली वाटते का इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी, नाही. ओके. बघा, आता विचार करा, कंपनीमध्ये असं काही
हे नाहीये, स्ट्रॉंग नाहीये, तरी पण आज किती वाढली ही? जवळपास 170 पॉईंट. लक्षात आली काय गोष्ट? कंपनी जर आपण म्हणजे पूर्ण पुराण तिचं पोथी पाहिली तिची पूर्ण, तर काही दिसतंय का असं कंपनीमध्ये पॉझिटिव्ह गोष्ट? काहीच नाही. कंपनी लॉस मेकिंग आहे, तरी पण इथं काय होतंय, त्या कंपनीची प्राइस वाढते. मग अशा कंपनी पासून आपण थोडस नाही, खूप सारं लांब राहू. ओके. आपल्याला काय पाहिजे की फंडामेंटली ती स्ट्रॉंग पाहिजे, प्लस काय पाहिजे की आपल्याला ती इकडे म्हणजे चार्ट वर पण ती स्ट्रॉंग दिसली पाहिजे, दोन्ही पाहिजे. आता ही झाली. आता हे बघा, आपण तिच्या सोबतची कंपनी म्हटलं, मार्केट कॅपिटल आपण ऑलरेडी बघितलेले. एकदा प्रॉफिट, हे बघा प्रोज मध्ये जास्त आहे का प्लस पॉईंट मध्ये? तिकडे एकच प्लस पॉईंट होता, इथं किती प्लस पॉईंट आहेत? हा, 3 प्लस पॉईंट आहे, म्हणजे थोडीशी बरी आहे तिच्यापेक्षा. हा पॉईंट कॉमन असू शकतो, याला इग्नोर करतात का? पहिला जो पॉईंट आहे का मायनस वाला, याला इग्नोर करतात. कशामुळे ते पण आपण नंतर बघू. डिव्हिडंड देत नाहीये कंपनी, ठीक आहे, डिव्हिडंड देत नाही तर पण प्रॉफिट देत असेल तर काय हरकत आहे. प्रोमोटर होल्डिंग कमी झाली आहे म्हणते गेल्या क्वार्टर पेक्षा. हा थोडासा विचार करण्याचा गोष्ट आहे. पण ही प्रोमोटर होल्डिंग गेली कोणाकडे? 7% मायनस झाली प्रमोटर होल्डिंग. जर समजा ही 7% जर FII किंवा DII दोन्ही पैकी एकाने घेतली असेल तर ती वाईट गोष्ट आहे का? नाही. पण पब्लिकनं जर घेतली असेल तर मग ती चांगली गोष्ट नाही. मग ती चांगली गोष्ट नाही. हे बघा, पिअर कम्पॅरिझन आपण ऑलरेडी बघितलेलंच आहे. आता प्रॉफिट मेकिंग कंपनी आहे का हे पण बघू. बघा बरं, 24 होता 22 ला, त्याच्यानंतर 1 करोड, 7 करोड, 10 करोड, 13, 16, 11, 11 आणि 12. म्हणजे थोडं का होईना तिच्यापेक्षा प्रॉफिट तरी करते बिचारी, बरोबर. हे झाला क्वार्टरली बेसिस. त्याच्यानंतर इयरली बेसिस वर बघा, 2018 ला 1 करोड होता, 22 ला 21 करोड, 47 करोड, 31 करोड, आता डायरेक्टली 50 करोड. प्रॉफिट वाढत चाललंय का? हा, एक एक आहे इथं, पण ओव्हरऑल जर आपण सगळं बघायला गेलो, 1, 3, 5, 7, 21, 47, याला इग्नोर करू आपण, डायरेक्टली 50. प्रॉफिट वाढत चाललंय. ओके. हा, आता बघा आपण डायरेक्टली शेअर होल्डिंग पॅटर्न मध्ये जाऊ. आता इथे बघा, कंपनीकडे किती आहे? 67% होते, बरोबर. 67%, 67%, आणि याच्यानंतर इथं काय झालंय? डायरेक्टली 60%. मग हे 60% जे आहेत वरचे, हे गेले कुठं? आता इथे बघा तुम्ही, 60%चे 53%वर आली कंपनी. पण हे 60% कुठे गेले? FII कडे किती होते आधी? 0.74 होते, आणि आता FII कडे किती आहे? जवळपास 10%. हा, 10% FII ने खरेदी केलेत त्याचे. म्हणजे हे 60% कोणाकडे गेले? FII कडे. प्लस FII ने कोणाची खरेदी केली? हे बघा, पब्लिकचे सुद्धा. इथं 38 होते, आता पब्लिक कडे किती आहेत? 35 आहेत. म्हणजे इथले 3% आणि इथले 60%, असे दोन्ही मिळून 10% कोणी खरेदी केले? FII ने. म्हणजे ही काय कशी पॉझिटिव्ह गोष्ट आहे. म्हणजे आपल्याला सोडा, पण त्यांच्याकडे तर प्रोफेशनल माणसं बसलेले आहेत ना. ते कशामुळे विनाकारण अशा कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतील? जर त्यांनी ह्या कंपनीचा 10% इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, म्हणजे थोडक्यात सांगायची म्हटलं तर यांची टोटल मार्केट कॅपिटल किती आहे? 3,855 करोड. तर यातले जवळपास नाही म्हटलं तर 380 करोड कोणाचे आहेत? 10%. कोणाचे? FII चे. म्हणजे ते विनाकारण अशी इथं नाही करणार. तर आपण काय, या इकडे फंडामेंटली ही स्ट्रॉंग कंपनी वाटत आहे, म्हणून आपण काय करायचं असतो, आता या कंपनीचा चार्ट बघायचा आहे. नॉलेज मध्ये बघू आपण आता. थोडस उलट चाललो होतो आपण, पण तरी लक्षात घ्या. आता बघा बरं चार्ट कसा दिसतो. सप्टेंबर महिन्यात FII ची होल्डिंग वाढली का? हे बघा, दिसतोय व्हॉल्यूम, ग्रीन कॅन्डल्स खालच्या बाजूला. आणि त्यावेळेस किती होता हा? 1900. बघा, FII आल्यानंतर काय होतं? 1973. म्हणजे असं पकडून घ्या, राऊंड फिगर 2000 ला आले, आणि आता सध्या प्राइस काय चालू आहे त्याची? हा, 3150. म्हणजे जवळपास एका शेअरवर त्यांनी किती रुपयाचं प्रॉफिट कमवलंय आता? 50%चे रिटर्न कमवले. किती महिन्यामध्ये? फक्त 3 महिन्यामध्ये.
फक्त 3 महिन्यामध्ये त्यांनी जेवढं काही भांडवल होतं त्यांचं डायरेक्टली 50% त्याचे रिटर्न कमवलेले आहेत. म्हणून FII ला फॉलो करायचं कधी पण. ओके. आता हे पण तुमच्याकडे नॉलेज जे आहे, समजा ही कंपनी ही पण तुमच्याकडे असू द्या, याची प्राइस पण राहू द्या, पण यालाही मार्कआउट करून ठेवू थोडस. ओके. कंपन्यांना असंच ट्रॅक करावं लागतं. असे जे आहे ते आपण वॉच लिस्ट मध्ये ठेवतो आणि ज्यावेळेस आपल्याला ते चांगले वाटतील एंट्री घेण्यासारखे, त्यावेळेस आपण त्याच्यामध्ये एंट्री घेत असतो. ओके. कळालं का? थोडक्यात थोडक्यात ओळख 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 करून घेतोय मी, परत एकदा सांगतोय. हा, डीप मध्ये नाही कळालं तरी काही हरकत नाही. काय करतो आपण, हे बघा 2 वेबसाईट बघितल्या आपण, ट्रेडिंग व्ह्यू बघितली. ट्रेडिंग व्ह्यू वर फक्त टेक्निकल अभ्यास करतो. टेक्निकल अभ्यास करतो म्हणजे चार्ट वरून आपण डिसिजन घेतो. चार्ट काय म्हणतो, चार्ट काय सांगतोय, चार्ट काय सांगतोय, आता सध्या प्राइस अप ट्रेंड मध्ये आहे किंवा प्राइस वर जात आहे असं सांगतोय. चार्ट वरचा अभ्यास ट्रेडिंग व्ह्यू वरून करतो. स्क्रीनर काय करतो, तर एखाद्या कंपनी बद्दल जे काही आपल्याला पूर्ण माहिती जर काढायची असेल, ती प्रॉफिट मध्ये आहे का लॉस मध्ये आहे, याचे वेगवेगळे परिणाम काय म्हणतात त्याला, मेजरमेंट्स घेऊन किंवा भरपूर काही गोष्टीचा अभ्यास करून आपण त्याच्यामध्ये असलेल्या, त्या कंपनीमध्ये असलेल्या चांगल्या गोष्टी आणि त्या कंपनीमध्ये असलेल्या निगेटिव्ह गोष्टी, या दोन्ही आपण तिथं कॅल्क्युलेट करू शकतो आणि त्याच्यावरून आपल्याला कळतं की खरंच या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे की नाही. हे आपण ट्रेडिंग डिसिजन घेऊ शकतो. आता प्रश्न उरतो हा की ही कंपनीची नावं शोधून आणायची कुठून. सगळ्यात मोठा प्रश्न बऱ्याच जणांना माहित असतं, ट्रेडिंग कशी करायची, कुठं बाय करायचं, कुठं सेल करायचं, हा सगळ्यांना माहित असतो. पण हे आणायच्या कुठून कंपन्या शोधून? कंपन्या एक आहेत का? कंपन्या एक नाहीत, कंपन्या भरपूर आहेत. 8 ते 10 हजाराच्या जवळपास कंपन्या टोटल इंडियन मार्केटमध्ये अस्तित्वात आहेत. मग त्याच्यापैकी कुठली चांगली? 10,000 कंपनीचं असं सर्च करत बसायचं का? नाही. त्याच्यापेक्षा आपण काय करायचं, इथे आपली सेंटरला एक वेबसाईट आहे चार्ट इंक नावाची, हिला म्हणतात स्क्रीनर. काय म्हणतात? हिचं नाव स्क्रीनर आहे बरं का, हिचं नाव स्क्रीनर आहे आणि ह्याला काय म्हणतात, हे कामानं स्क्रीनर आहे. स्क्रीनर काय करतं, तर स्क्रीनर हे तुम्हाला स्टॉक फिल्टर करून देतं. फिल्टर करणं म्हणजे काय हो? मॅडम तुम्ही सांगा, म्हणजे तुमच्या दैनंदिन जीवनातला कार्यक्रम आहे म्हणून विचारतो. काय करतं फिल्टर करणं म्हणजे? तुम्ही हा 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 राईट, म्हणजे तुमच्या भाषेतलं विचारलं मी, मार्केटच्या भाषेतलं नाही. फिल्टर करून करून देतं म्हणजे आपल्याला चाळणी करून देतं सरळ सरळ, है ना. चांगल्या गोष्टी जेवढ्या आहेत, जेवढे चांगले स्टॉक आहेत तेवढे ते आपल्याला फिल्टर, आउट ऑफ 10,000 ते सगळे, हेच नाही आपण म्हणतोय 9,000 आहेत, 10,000 आहेत, 12,000 आहेत, 20,000 आहेत, आपल्याला त्याच्याशी घेणं देणं. त्या सगळ्या स्टॉकला काय करतं, ते स्कॅन करतं बॅक एंडला. स्कॅन करून आपण ज्या प्रकारे फिल्टर लावलेलं आहे, नीट लक्ष देऊन ऐका मी काय बोलतोय, आपण ज्या प्रकारे फिल्टर लावलेलं आहे त्याच्यानुसार ते आपल्याला जे काही स्टॉक आहेत ते आपल्याला सॉर्ट आउट करून देतात या ठिकाणी. म्हणजे लगेच लक्षात येऊन जातं. 10 कंपन्या किंवा 1000 कंपन्या चेक करत बसायची गरज नाही. डायरेक्टली इथे वेबसाईट आहे चार्टिंग नावाची, हिला ओपन करा, इथे फिल्टर लावा. रेडीमेड पण फिल्टर आहेत आणि आपल्याला मॅन्युअली पण तिथं ऍडजस्ट करता येतात आपल्याला नेमकं काय पाहिजे. आपलं समीकरण काय आहे की एक कंपनी चांगली कशी असते आणि आपण कोणत्या कंपनीला नेमकं चांगलं म्हणावं. तर अशा कंपन्या सगळ्या आपल्याला जे जे काही समीकरण आहेत किंवा आपण जे काही सूत्र लावतो आपल्या मनानुसार आपलं जे काही मत मांडतो ते सगळं इथं करायचं, इथं लिहायचं. थोडक्यात इथे दिसतंय तुम्हाला, एआय मुळे खूप सोपं झालेलं आहे आता हे सगळं. इथे फक्त दिसतंय तुम्हाला, फॉर एक्झाम्पल स्कॅन स्टॉक युजिंग सिम्पल लँग्वेज लाईक स्टॉक अप बाय 4% अँड रायझिंग व्हॉल्यूम. म्हणजे काय, जो आजच्या डेट मध्ये 4% स्टॉक वर गेलाय आणि ते पण वर नुसता गेला का नाही, व्हॉल्यूम सुद्धा वाढलेला पाहिजे, असा स्टॉक स्कॅन करायचा. म्हणून तिथे लिहायचं, इथं जनरेट करायचा, डायरेक्टली इथं कोड ऑटोमॅटिकली जनरेट होतो आणि त्याप्रमाणे ते स्टॉक तुम्हाला सगळे फिल्टर करून देतं. तर मग काय ह्या वेबसाईटचं नाव, charting.com.
ही आपली तिसरी महत्वाची वेबसाईट. सगळ्यात महत्वाची म्हणजे स्टेप 1 काय असते हे बघा. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ज्यावेळेस इन्व्हेस्टमेंट करायची आपल्याला लागतो स्टॉक. स्टॉक कुठल्या स्टॉक मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची हे कोण सांगतं तुम्हाला? नंबर 1, स्टेप नंबर 1, चार्टिंग. चार्टिंग तुम्हाला स्टॉक काढून देतं, फिल्टर करून देतं. मग नंबर 2 काय? तो स्टॉक फंडामेंटली स्ट्रॉंग आहे का, खरंच कंपनीमध्ये काही प्लस पॉइंट आहेत का, नंबर 2. आणि त्याच्यानंतर हे दोन्ही सगळं चांगलं भेटल्यावर आपल्याला या ठिकाणी जर येस म्हणून सिग्नल मिळालं तर मग थर्ड स्टेप येते, नेमका कधी बाय करायचा. नेमका कधी बाय करायचा, टार्गेट किती असेल, आपला स्टॉप लॉस किती असेल, आपली एंट्री कुठं असेल, कुठल्या प्राइसला आपल्याला बाय करायचं आहे, हे सगळं सांगतं आपल्याला टेक्निकल अनालिसिस. हे झालं नंबर 3. 1, 2, 3 अशी स्टेप आपल्याला रेग्युलर फॉलो करायची. चार्टिंग वर जायचं, स्टॉक काढायचे, स्टॉक काढून स्क्रीनर वर यायचं, स्क्रीनर वर स्टॉक चेक करायचा आणि याच्यानंतर ट्रेडिंग व्यू वर जायचं आणि त्याचे डिसिजन्स घ्यायचे. हे आपल्याला रोजच करायचंय. आणि याच्यामधून कमीत कमी डेली बेसिसवर 5 स्टॉक आपल्याला काढायचेच आहेत. ओके, किती स्टॉक? 5 स्टॉक. हा, ज्या दिवशी नाहीच आहे ते सोडून द्या विषय, पण कमीत कमी 5 स्टॉक तेवढे निघाले पाहिजे. पण हे कधी? फंडामेंटल अनालिसिस संपल्यानंतर, आजचं नाही सांगत. चला बघू चार्टिंग कंपनी आपलं ही वेबसाईट काय करते. सध्या फिल्टर कोणतं लावलेलं आहे? हे बघा इथं दिसतंय तुम्हाला नाव, शॉर्ट टर्म. हा, हे बघा इथं नाव आहे तिचं शॉर्ट टर्म ब्रेकआउट आहे. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये जे ब्रेकआउट झालं, आता ब्रेकआउट म्हणजे काय? हे हा प्रकार दिसला का तुम्हाला? इथं प्राइस खाली आली आणि या रेड लाईनला ब्रेक करून वर गेलेली आहे, याला म्हणतात ब्रेकआउट. प्राइस वर गेली, ब्रेकआउट झालाय. मग असे स्टॉक मला निवडून पाहिजेत. ओके, मग कोणते कोणते स्टॉक आहेत? हे बघा किती स्टॉक आहेत इथे टोटल? 6 स्टॉक आहेत. एका दिवशी 25 25 30 30 पण असतील, पण त्याला सुद्धा आपल्याला फिल्टर करता येतं. आता जर बघितलं आपण इथे काय सांगत होतं आपल्याला, स्टॉक अप बाय 4% अँड दुसरं काय सांगितलं त्याने, रायझिंग काय पाहिजे हो? व्हॉल्यूम. हा, व्हॉल्यूम हा सगळ्यात महत्वाचा पार्ट असतो. कारण काही काही स्टॉक बिना व्हॉल्यूमचेही वाढतात. कशामुळे वाढतात? कारण त्याला कोणतरी पंप करत असतं. पंप म्हणजे फेक असतं थोडक्यात सांगायचं म्हटलं. अशा वेळेला व्हॉल्यूम फार महत्वाचा असतो. खरंच बाय करणाऱ्यांची किंवा सेल करणाऱ्यांची तिथे प्रेझेंटी पाहिजे. आणि त्यांची प्रेझेंटी कोण दाखवतो तुम्हाला? हा तुमचा खालचा व्हॉल्यूम दाखवतो. हे ग्रीन 2 कॅन्डल दिसतात का खालच्या? हा आहे तुमचा व्हॉल्यूम. कुठल्याही स्टॉक मध्ये कुठल्याही कंडिशन, टेक्निकल अनालिसिस मध्ये सगळ्यात महत्वाचा जर कोणता पार्ट असेल तर तो असतो व्हॉल्यूम. ओके, हा, तर व्हॉल्यूम आला. आता मग इथं काय करायचं आपल्याला? पहिल्यांदा व्हॉल्यूमला हे बघा 1, 2 दोनदा क्लिक केलं. आता काय झालं? हे सॉर्ट झाले. सगळ्यात जास्त व्हॉल्यूम कुठे आहे? पहिल्या स्टॉक मध्ये. 2 करोड व्हॉल्यूम आहे. पण हा स्टॉक किती रुपयाचा आहे? 7 रुपये. आणि आपण काय म्हटलं होतं? पेनी स्टॉक कडे जायचंच नाहीये आपल्याला. 7 रुपये, 10 रुपये, 5 रुपये असे नकोच. काही हरकत नाही, तिच्यामध्ये डबल झाले तरी हरकत नाही, 4 पट झाले तरी हरकत नाही 8 दिवसापर्यंत. आपल्या अशा स्टॉक मध्ये बिलकुल जायचं नाही, खूप रिस्की. त्याच्यानंतर दुसरा स्टॉक कोणता येतोय? आला का तो? ड्रेगिंग कॉर्पोरेशन आला. तर तो जो स्टॉक आला होता तो इथून आला होता, या ठिकाणावरून आला होता, म्हणून आपण त्याला सर्च करत होतो. आता ड्रेगिंगचं पाहिलं, इथून आपल्याला काय भेटलं? स्टॉकचं नाव मिळालं. स्टॉक चांगला वाटला का? नाही. पण या स्टॉकनं काय केलं? आपल्याला हा स्टॉक आपल्याला शोधून दिला. बरं शोधून दिला, आपण चांगलंय म्हणून आपण लगेच उद्या सकाळी उठून याला लगेच बाय करणार आहे का? अजिबात नाही. आपल्याला काय पाहिजे? आता तुम्हाला सांगतो कधी बाय करायचा असतो. ह्या प्राइसनं वर गेली ना समजा, कुठे गेला पेन आपला? हा, आता हिनं काय करायला पाहिजे? इथून ह्या प्राइसनं कसं तरी ह्या लेवलला वापस यायला पाहिजे. अरे पेन कुठे?
या ठिकाणी वापस यायला पाहिजे, नंतर इथून वर निघायला पाहिजे, तर मग आपण बाहेर पडू. ओके, ह्या कंडिशन मध्ये बाय करायचा. जसा इथे बघा, इथे लक्ष द्या, इथून वर गेल्यानंतर इथे खाली वापस आला का? हा, मग वापस आल्यानंतर परत वर गेलाय हा. तसाच टाईप मध्ये इथून वरून खाली आल्यानंतर खालून वर जाताना बाय करायचा असतो. ब्रेकआउट झाल्या झाल्या कधीही बाय करायचा नसतो. का? कारण इथे जर बाय केला असता आपण, तर या ठिकाणी खाली आलाय की नाही, आपला स्टॉप लॉस गायब. आणि स्टॉप लॉस खाऊन मार्केट कुठे गेलं असतं मग? वर. हा, वरच्या साईडला गेला असतं. म्हणजे ते आपल्याला नुकसान करणार पहिल्यांदा आपलं, नंतर मार्केट काय करणार, वर नेणार. मग आपण जर त्याच्यामध्ये नाहीतच आहेत, मग आपण कशाला हे करणार? नुकसान करायला आपण थोडी करायलो. मग त्याला काय करायचं, वर जाऊ द्यायचं एकदा, परत खाली येऊ द्यायचं. खाली आल्यानंतर वर जाताना मात्र त्याच्यात एंट्री करायची असते. चला, किती पर्सेंट कळालं? ओळख झाली का तिघांची? मला ते महत्वाचा प्रश्न. 3 वेबसाईट आहेत आपल्या. हा हा, ओळख झाली. चला, आता ऍक्च्युअल प्रोसेस दाखव तुम्हाला कशी असते ते. हा, पार्ट 1 आपलं स्टेप 1 काय, आपली काय करायचं असतो? स्टॉक निवडायचा. स्टॉक निवडण्यासाठी कोणती वेबसाईट वापरायची आपल्याला पहिल्यांदा? हा, चार्टिंग आहे ती. चार्टिंग वर गेलो आपण, स्टॉक निवडलेला आहे, आपण फिल्टर लावलेला ऑलरेडी. हा शॉर्ट टर्म ब्रेकआउट वाला इथे ऑलरेडी, म्हणजे मला जे सगळ्यात चांगलं वाटतं ते मी या ठिकाणी, असे भरपूर आहेत बरं का, मी ते पण दाखवतो तुम्हाला किती स्क्रीनर आहेत. त्याच्यानंतर हा ड्रॅगिंग बघितलाय आपण ऑलरेडी. आता दुसरा काय आहे? एक्झिटा आहे. एक्झिटा किती रुपये? 10 रुपये. त्याच्यामुळे याला हात लावायचा का? नाही. थर्ड स्टॉक कोणता आहे? प्राइस कडे कधीच लक्ष देऊ नका. त्याची प्राइस 5,000 आहे, 2,000 आहे, 1,000 आहे. हा, प्राइस कशी पाहिजे? कमी नाही पाहिजे. 250, 200च्या पुढं. हा, 10 आपण इग्नोर केला. 3,044 आहे, काही हरकत नाही. आता नाव काय याचं? श्रीराम पिस्टन. चला चेक करू आपण काय. थोडक्यात फास्ट मध्ये ही स्टेप असते अशी. श्रीराम पिस्टन, ही इथे कंपनी सिलेक्ट केली, सर्च केली. मार्केट कॅपिटल 13,000 करोड आहे. ठीक आहे, ओके. आता इथल्या इथंच दाखवतो तुम्हाला. आरओसी बरं आहे, हे पण बरं आहे. आता तुम्ही फक्त लक्ष द्या म्हणजे मी फास्ट मध्ये चेक करतो. हा, 537. 13,000च्या मानानं 537 डेप्थ काही जास्त आहे का कर्ज? नाही. आता ही कंपनी, आता नेमकं तुम्ही ऐकली नाही, मी ऐकली नाही, समजा ही पहिल्यांदा आपल्या समोर आली, काय काम करते ही? हे बघ, श्रीराम पिस्टन अँड रिंग लिमिटेड प्रायव्हेटली एंगेज्ड इन टू द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ पिस्टन्स. पिस्टन कशामध्ये वापरतात? 2 व्हीलर, 4 व्हीलर मध्ये. ओके. हा, त्यातल्या त्यात हे कसे आहेत? डोमेस्टिक अँड एक्सपोर्ट मार्केट दोन्ही मध्ये ऍक्टिव्ह आहे. आता की पॉइंट, या कंपनी बद्दल काय आहे, काय नाही, तिने कसं कसं काम केलंय, कुठं कुठं तिचे प्रोजेक्ट आहेत, नवीन येणारे कोणते प्रोजेक्ट आहेत का, ह्याची सगळी माहिती तुम्हाला इथे मिळून जाते. बरोबर? हे वाचायचं असतं प्रत्येक गोष्ट. इन्व्हेस्टमेंट साठी फार महत्वाचं असतं. इन्व्हेस्टमेंट करायची आहे आणि तुमची इन्व्हेस्टमेंट जर तुम्हाला वाटत असेल सेफ राहावं आणि तिने आपल्याला चांगले रिटर्न द्यावं, एवढा अभ्यास करावा लागतो प्रत्येक स्टॉकचा. आता मी हे एवढं वाचत बसत नाही तुमच्यासमोर. हा, चला, आता आपण काय करू, माहित असलेल्या गोष्टी. पॉझिटिव्ह गोष्टी जास्त आहेत का निगेटिव्ह गोष्टी जास्त आहेत? पॉझिटिव्ह. निगेटिव्ह मध्ये काय आहे का? नाही. आता सगळ्यात पॉझिटिव्ह जी गोष्ट आहे तिला फक्त तुम्हाला रिपीट करतो. गेल्या 5 वर्षामध्ये हिचा प्रॉफिट ग्रोथ किती आहे बघा बरं, पॉझिटिव्ह मध्ये. म्हणजे ही चांगली गोष्ट आहे का नाही? चांगली गोष्ट आहे. हा, चला, फक्त तेवढ्यावरच थांबायचं का आपण? कम्पेअर करायचे. ओके, कम्पेअर करायचे, पण कोणत्या सोबत? हे बघा, ऑटोमोबाईल कंपन्या त्याच्यासारख्याच असणाऱ्या दुसऱ्या कंपन्यांसोबत कम्पेअर करायची. आपली कंपनी कुठे? सगळ्यात खाली, श्रीराम पिस्टन. ओके. आता बघा, सीएमपी मध्ये सगळ्यात जास्त वाटते, पण बॉश नावाच्या जी कंपनी आहे तिची प्राइस काय बघा बरं इथे या ठिकाणी. शेअरची एका शेअरची प्राइस 36,595 रुपये. आणि सगळ्यात कमी कशाची आहे? 115 रुपये. असे पण आहेत. आपल्याला जे पाहिजे ते घेऊ शकतो आपण.
है ना. जे चांगला वाटला ते घ्यायचा, प्राइस आपल्याला डझंट मॅटर. ओके. त्याच्यानंतर पी बघा, पी याचा जास्त आहे, याचा जास्त आहे, हा पण महाग आहे, हा पण महाग आहे, हा स्वस्त आहे. ते म्हणतात ना, म्हणजे आपल्याला खरंच वाटलं पाहिजे मार्केट रेट पेक्षा आपल्याला जास्त भेटायला आहे का कमी भेटायला आहे, तर हे याच्यावरून कळतं. त्याला म्हणतात पी रेशो. पी रेशो आता कसा बघायचा, म्हणजे तुम्हाला ढोबळ मानानं सांगतो. कंपनीचा म्हणजे ह्या सेक्टरचा पी, कॉमन पी किती आहे हो? इथे खाली बघा, इथे पण कॉलम घेत, हा कॉलम पण घेतलेला आहे ऑलरेडी. इंडस्ट्रीचा पी इथे दिसतोय 29.7 आणि हाच इथे. मग 29.5 पेक्षा याचा पी जास्त आहे का कमी? म्हणजे याचा अर्थ तो सध्या आपल्याला स्वस्तात मिळतोय असा होतो. हा, मग त्या कम्पेअर मध्ये बघा, हा 42 आहे, हा याची प्राइस कशी आहे? मग ही प्राइस नाही बरं का, या प्राइसला काही महत्व नाहीये, हे महत्वाचं आहे. महाग आहे का कमी आहे? महाग आहे. आणि हा तर ट्रिपल, हा डबल महाग आहे, हा जवळपास डबल महाग आहे. आणि बॉस कंपनी आपल्याला जो 36,000चा शेअर वाटतोय, हा पण काय सध्या महागच आहे. आणि 115 रुपये सगळ्यात स्वस्त असलेला तो पण सध्या काय भेटतोय आपल्याला, महागच मिळतोय. हा, तर ठीक आहे. याचा बऱ्यापैकी सगळ्यात कमी पी जर बघितला या इंडस्ट्रीमध्ये, तर सगळ्यात कमी पी याचा आहे. म्हणजे वेल गुड. मार्केट कॅपिटल बघायला गेलो तर आपण अवरेज मध्ये सगळ्यांच्या बरोबरच अवरेज आहे. डिव्हिडंड पण देतीये कंपनी. डिव्हिडंड म्हणजे काय असतं, एक्स्ट्रा पैसे मिळतात आपल्याला या शेअरच्या प्राइसला सोडून दर 3 महिन्याला. ते कंपनीच्या मनावर असतं कधी देणार, वर्षाला देईल, 3 महिन्याला देईल. त्याच्यानंतर हे बघा, नेट प्रॉफिट आहे का याचं, 142 करोड. आरओसी आहे, हा तुम्हाला आताच नाही समजणार. डेप बघा, जवळपास 536 करोड, हे आपण आधीच डिस्कस केले. गेल्या 3 महिन्यामध्ये याने किती पर्सेंट रिटर्न दिले हे तर तुम्हालाही माहिती आहे, सगळ्यालाच माहिती आहे. हा, एफ आय आय ची होल्डिंग किती होती, किती आहे सॉरी, 5.99. आणि आता त्यांनी मायनस केली का प्लस केली, प्लस केली. ओके, चला एवढे आतापर्यंत पॉझिटिव्ह वाटतो हा स्टॉक. हा ठीक आहे. आणि फंडामेंटल अनालिसिस याच्यापेक्षा वेगळं काही नाहीये, मी फक्त फास्ट मध्ये सांगतोय. आणि हेच आपल्याला थोडंसं डिटेल मध्ये शिकायचं. प्रॉफिट बघायचंय आपल्याला. बघा, वाढत वाढत गेलेले 73 टू 142, सॉरी 135. क्वार्टरली बेसिसवर वाढत गेलेलं आहे. त्याच्यानंतर इयरली बेसिसवर 70,000, सॉरी 70 करोड टू 516 वाढत गेले. हा, हे सगळंच चांगलं आहे. ओके. त्याच्यानंतर बघितलं आपण कुठं, एफ आय ची इन्व्हेस्टमेंट 0 होती आधी, आता किती आहे, 5.99. DII आहे का, डोमेस्टिक वाले आपले लोक आहेत, आहेत. पब्लिक कडे किती आहे, 37% बरोबर. कंपनीकडे किती आहे प्रॉपर, 43%. लेस दॅन 50% आहे. आता कंपनीनं स्वतःच्याकडे 51% ठेवायला पाहिजे होतं स्वतःचा मालकी हक्क. पण कसं असतं, मग ही कंपनी वाईट आहे का त्या मग हिशोबानं 43% आहेत म्हणजे? असं काही नसतं का, कारण बाकीचे जे उरलेले आहेत का ते कोणाकडे, एफ आय आय आणि DII कडे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे जे लोक आहेत का यांच्याकडे जास्त नसावा, पब्लिक कडे जास्त नसावा. इकडे किती असला तरी चालतो, इकडे तुमचं 2% किंवा हा नसला तरी चालतो. तुम्हाला आयटीसी दाखवली मी, आयटीसी मध्ये प्रमोटर नाहीच आहे. सगळे कोणाकडे, एफ आय आय आणि DII. हा, यांच्याकडे काही फरक पडत नाही प्रमोटरची होल्डिंग, पण यांच्याकडे असणं महत्वाचं, या दोघांकडे. तर मग जवळपास ओव्हरऑल बघायला गेलं तर श्रीराम पिस्टन हा आपल्याला ओव्हरऑल फंडामेंटली चांगलं वाटलेलं आहे. आता आपण याचा हे पण बघून घेऊ, थर्ड स्टेप आपली राहिली काय, आपल्याला त्याचं बघायचं आहे चार्ट. आता बघ, हा, आणि याच्यापेक्षा वेगळं काहीही करत नाहीत एक स्टॉक निवडण्यासाठी. आता बघा, तुम्हाला सांगतो, हा कन्सॉलिडेशन म्हणजे एका रेंज मध्ये होता बरोबर. ही प्राइस किती कधीपासून, मे महिन्यापासून याच रेंज मध्ये होता. आणि ह्या रेंज मध्ये आता झालाय त्याचा ब्रेकआउट. आता ब्रेकआउट तर कळाला असेल ना शब्द, बरोबर. आणि ब्रेकआउट कधी झालाय, हा कालच्या डेट मध्ये झालेला आहे. इथून ब्रेक झालेली प्राइस. बरं, ब्रेकआउट होताना व्हॉल्यूमचा सपोर्ट आहे का हो खालच्या साईडला, म्हणजे चांगली गोष्ट आहे का ही, व्हेरी गुड. आता मग हा स्टॉक सुद्धा तुम्हाला लिहून ठेवायचा आहे आणि याला ट्रॅक करत राहायचंय. परत हा सेम ब्रेकआउट झालेला आहे, पण आपण काय करणार, याला वाढ बघावं लागेल.
किंवा दुसऱ्या कंडिशन मध्ये काही असेल तर नंतर मी तुम्हाला सांगतो. हे जर असा आला आणि इथून जर वर निघू लागला तर दुग्ध शर्करा योग म्हणायचं. काय म्हणायचं? गोल्डन चान्स. हा, गोल्डन चान्स. मग त्यावेळेला कसं करतात, आता तुम्हाला मोस्ट ऑफ म्हणजे काय काय करतात लोक, या ठिकाणी आहे त्या प्राइसला जर समजा उद्या आजच्या लेवलपेक्षा जर वर निघाला ना, इथून वर निघत असेल तर आता समजा एका माणसाला या स्टॉक याच्यामध्ये 3,000चा स्टॉक आहे, 100 क्वांटिटी इन्व्हेस्टमेंट करायची म्हणजे 3 लाखाची इन्व्हेस्टमेंट करायची. तो काय करतो, या ठिकाणापासून आणि त्या प्राइस पासून 10 ने बाय करायला सुरू करतो, 10 क्वांटिटी आजच्या डेटला. ओके, 100 एकदाच घेणार का? नाही. असं तुम्हालाही करायचं नाही कधी. एखादा स्टॉक आपल्याला इन्व्हेस्टमेंट करतोय आपण, ट्रेडिंग नाही. त्याच्यामुळं आज 10, मग उद्या चलून जर हा खाली आला, समजा आज आपण 3,000ने घेतला, खाली आल्यानंतर आपण तिथं काय करू, 29 ने 10 घेऊ. उद्या 2800 आपल्या लेवलला जर आला तर तिथं त्या ठिकाणी आपण 20 टाकू. का? कारण आता आपल्या लेवलला आलाय तो. मग आपल्या जो 40 क्वांटिटी झाली, जर तिघांचं जर अवरेज जर काढलं, आपण थोडे थोडे ऍड करायला ना, अवरेज काढलं तर ते 3,000 एवढं येतं का पहिली क्वांटिटी बाय केली तर? नाही येत. ते येतं जवळपास 2890 किंवा 2900च्या जवळपास, किंवा 2900 पेक्षा खालीच येईल, कारण इथे आपण 2800ला जास्त क्वांटिटी ऍड केली, डबल क्वांटिटी ऍड केली म्हणून. तर हे अशा प्रकारे अवरेज करत असतं. तर हे दोन स्टॉक मी आजच्या दिवस तुम्हाला दाखवले, कसे स्टॉक म्हणजे ऍक्च्युअल मध्ये फिल्टर करतात आणि कसं त्याचं टेक्निकल प्लस फंडामेंटल अनालिसिस करून आपले रिझल्ट हे असतात, ट्रेडिंगचे डिसिजन जे असतात ते घेतात. ही प्रोसेस आहे सगळी. कळालं थोडक्यात? थोडक्यात हा. बाकी दोन बघायची गरज नाहीये, कारण 3 लाख म्हणजे काही एवढी मोठी गोष्ट नाहीये म्हणजे व्हॉल्यूम मध्ये. याच्यासाठी आहे थोडीशी, 3,000चा स्टॉक आहे पण सोडून द्या. नॉलेज, अरे ऑलरेडी आपण बघितलंय तो, नॉलेज मरीन है ना. हा, कुठं या ड्रेगिंग मध्ये आला होता ना तो, आणि तो स्टॉक खाली आलाय, तो पण फिल्टर होऊन आलाय आपल्याकडे. आलं लक्षात काय करतात, कसं करतात आणि कसं? हा प्रश्न मिटला का, स्टॉक कुठून येतो? हं? हा, इथून पुढे हा प्रश्न आपल्याला राहिला नाही पाहिजे, स्टॉक शोधायची गरज पडली नाही पाहिजे. आणि आयुष्यात कधी टीव्ही वरचा पाहून, युट्यूब वरचा पाहून किंवा फेसबुक वरचा पाहून कधीही कुठल्याच स्टॉक मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची नाही. ओके, आपल्याकडे आपलं प्रॉपर सेटअप आहे, आपल्याकडे आपल्या जवळ जे काही आहे पाहिजे मटेरियल पाहिजे ते सगळ्या गोष्टी इथे अवेलेबल आहेत. तुम्हाला सांगतो, उद्या चलून हा स्टॉक म्हणजे एखादा स्टॉक 4-5 दिवसानं किंवा 15 दिवसानं हा स्टॉक जेव्हा टीव्हीवर येईल का, त्या स्टॉक मध्ये आपली 15 दिवसाच्या आधी एंट्री झालेली असेल आणि लोक ज्यावेळेस बाय करतील का त्यावेळेस आपण प्रॉफिट बुक करून बाहेर निघालेले असू. ही गोष्ट आज लिहून ठेवा तुम्ही, होणार आहे. आणि असं का होतं त्याच्या मागचं कारण नंतर सांगतो तुम्हाला. आता लास्ट पार्ट, फिल्टर. मी तुम्हाला फक्त एक सांगितलंय, एकामध्ये तुम्हाला एक चांगला स्टॉक मिळाला. ओके, तर हे बघा इथे दिसतं, हे एवढे फिल्टर तुमच्यासाठी रेडीमेड बनवून ठेवलेले आहेत. हे बघा दिसतंय. आणि ह्या प्रत्येक मोर बटन मध्ये अजून भरपूर आहेत हा. हे फक्त वर म्हणजे काय म्हणतात, ऍड आहे, इंडेक्स आहे तो. हे इथे आपला शॉर्ट टर्म ब्रेकआउट सगळ्यात पहिल्यांदा मी सर्च करतो त्याच्यात. तर ह्या 3 वेबसाईट प्रॉपरली तुम्ही आयडेंटिफाय करा, स्वतः जरा तिथे जाऊन फिरा. फिरा इन द सेन्स त्याला व्हिजिट करा, पहा त्याच्यामध्ये काय काय आहे काय नाही, कसं कसं त्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे. ओके, आणि उद्यापासून मात्र हे तुमचं कंपल्सरी काम आहे की चार्टिंग वर. आजचा डेटा तर बघितला आपण, महत्वाच्या वेबसाईट पण काढल्या, तुम्ही लिहून पण घेतल्या. याची प्राइस लिहून घेतली का हो दोन्ही स्टॉकची? कोणत्या कोणत्या? पहिला स्टॉक कोणता होता? ड्रेगिंग होतं. सेकंड नॉलेज, सॉरी काय नाव त्याचं, हा, नॉलेज मरीन होता. आणि तिसरा स्टॉक होता श्रीराम क्रिस्टल. या तिन्ही स्टॉकची प्रॉपरली आजची प्राइस लिहून ठेवा, कम्पेअर करून ठेवा. या स्टॉकला आपण उद्या पण ट्रॅक करणार आहेत, म्हणजे आठवडाभर वाटल्यास आपण ट्रॅक करू. प्राइस लेवल बघितल्या, सगळ्यात चांगल्या वाटलेल्या दोन स्टॉक आपल्याकडे नॉलेज आणि श्रीराम, या दोन आहेत.
आणि दोन्ही माझ्या मते 3,000च्याच लेवल मध्ये आहे ना. चालेल, काही हरकत नाही, बघू आपण यांना. काही प्रश्न? मी थांबतो आता इथे. शारदा मॅडम, स्वप्नील सर, समजतंय का पहिला प्रश्न माझा? हा, सगळं समजतंय चांगलं व्यवस्थित? ओके, व्हेरी गुड, खूप छान. आपल्या दत्ता सर, हा, काढता येतील स्टॉक आता? म्हणजे फक्त आपल्याला काढायचे, सर्च किंवा त्याला चांगला वाईट हे आपल्याला फंडामेंटल टेक्निकल शिकल्यानंतर ठरवायचं. स्टॉक काढता येतील, नाव तरी काढता येईल. ओके, लिंक शेअर करायची, ही तुम्हाला शॉर्ट टर्म ब्रेकआउट होईल. ओके. हम्म. हा, आणि हेच फिल्टर होतं, हे काही वेगळं नाहीये. पण यांनी काय केलेलं आतापर्यंत तुम्हाला सांगतो, याच्यातल्या काही काही स्टॉक फक्त महिन्याभराच्या आतमध्ये 20-20, 25-25% रिटर्न दिलेले, आणि एका महिन्यामध्ये आय थिंक 25% म्हणजे भरपूर होत. स्टॉक मध्ये बोलतोय. ओके, काही प्रश्न नाहीत मग नक्की? ओके. हा, चला, आजचं टास्क तुमचं हे आहे की जुन्या काळामध्ये मी म्हटलं होतं की शेअर सर्टिफिकेट नावाची गोष्ट होती. शेअर सर्टिफिकेट बघा कसं असतं, त्याच्यावर काय काय डिटेल्स असतात ते चेक करा, आणि शेअर पण करा. आणि कुठं पाहणार? शेअर शेअर सर्टिफिकेट कुठल्या याचं, कोणत्याही कंपनीचं चालतं, फक्त शेअर सर्टिफिकेट कसं असतं हे तुम्हाला कळावं. हा, हा, हा पहा, आणि शेअर पण करा. शेअर म्हणजे ग्रुपवर पण टाका. ओके, जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की नेमकं काय असतं. आणि जर समजा जवळ नसेल तर गुगल बाबा की जय म्हणायचं, त्याला विचार. चलो, थांबायचं का मग इथे?